तर रिसेंटली एक बिझनेसमॅन क्लायंट आलेले. त्यांचं मेन प्रॉब्लेम हे होतं की त्यांना कन्फ्युजन खूप जास्त होतं, ओव्हर थिंकिंग खूप जास्त होतं आणि डिसिजन घ्यायला त्यांना खूप वेळ लागतो. तर चार्टमध्ये त्यांच्या मी बघितलं की 10व्या घरामध्ये 10th हाऊसमध्ये मर्क्युरी होता, पण राहू पण त्याच्यामध्ये होता. तर त्यामुळे त्यांना कन्फ्युजन होत होतं, कारण राहू आपल्या माइंडमध्ये इल्युजन आणि कन्फ्युजन क्रिएट करतं. बिझनेसमॅन असल्यामुळे मर्क्युरी त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि डिसिजन मेकिंग बिझनेसमॅन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी असते. तर मी त्यांना काय सांगितलं, तुमचं मर्क्युरीची जी एनर्जी आहे ना ते राहूमुळे रिड्यूस होते आहे. आपण मर्क्युरीच्या एनर्जीला वाढू. मर्क्युरीच्या एनर्जीला वाढवण्यासाठी त्यांना मी रेकमेंड केलं, तुम्ही 5 ते 6 कॅरेटचं चांगल्या क्वालिटीचं, जेवढं तुम्ही अफोर्ड करू शकता तेवढं चांगलं ग्रीन एमरेल्ड घाला. तर 6 महिन्यानंतर जेव्हा आम्ही त्यांचा फॉलोअप कॉल केला, तर त्यांनी सांगितलं की त्यांचं डिसिजन मेकिंग खूप चांगलं झालं आहे. डिसिजन मेकिंग करण्यासाठी जे टाइम लागते ते खूप कमी झालं आणि त्यांचं कन्फ्युजनचं जे इश्यू होतं, जे राहू त्यांच्या माइंडमध्ये कन्फ्युजन क्रिएट करत होता, ते कन्फ्युजन त्यांचं खूप कमी झालं आणि दे आर ही इज एबल टू टेक क्लिअर डिसिजन्स इन लाईफ. आता तुम्ही बघा, एका बिझनेसमॅनसाठी क्लिअर डिसिजन आणि वेळेवर डिसिजन घेणं हे किती मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे त्यांना आम्ही एमरेल्ड स्टोन देऊन त्यांचं डिसिजन मेकिंग मध्ये आणि बिझनेसमध्ये ग्रोथ करायला हेल्प केली. अशा प्रकारे आपण प्रत्येक क्लायंटला त्यांच्या नीडच्या हिशोबाने आपण जेमस्टोन रेकमेंड करू शकतो आणि त्यांच्या हिशोबाने त्यांना जे बेनिफिट देऊ शकतं जेमस्टोन, ते आपण त्यांना मिळू शकतो.